माझ्या बहिणींना मकर संक्रांतीची भेट भेटायलाच पाहिजे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नमस्कार. आज आहे 2 जानेवारी आणि आत्ताची सर्वात मोठी अपडेट येते आहे लाडकी बहीण योजनेविषयी. मकर संक्रांतीचं गिफ्ट देखील महिलांना जाहीर झालेलं आहे आणि सोबतच आज 10 जिल्ह्यामध्ये 7वा हप्ता देखील जमा होणार आहे. त्या 10 जिल्ह्यांची नवीन दुसरी यादी आपल्याकडे आलेली आहे. ती यादीही आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. सोबतच 3 अत्यंत मोठ्या आणि जबरदस्त अपडेटसुद्धा आलेले आहेत, ज्या की अपडेट फक्त लाडक्या बहिणींसाठीच असणार आहेत. तेही आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यामुळे चॅनल नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून अशा पद्धतीचे नवीन व्हिडिओ यूट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील. चला तर आजच्या पहिल्या अपडेटकडे वळूया आपण. आज दिनांक आहे 2 जानेवारी 2025 आणि आत्ताची सर्वात मोठी अपडेट आहे मित्रांनो, लाडकी बहीण योजनेविषयी. आज 2100 रुपये मिळणार आहेत, परंतु कोणाला भेटणार आहेत 2100 रुपये? तर हे पहा, 10 जिल्हे आणि 7 बँकांची यादी आपल्याकडे आलेली आहे. ती यादी आपण लगेच पाहणार आहोत. ही दुसरी यादी असणार आहे की या यादीच्या अंतर्गत 10 जिल्ह्यांची नावे डायरेक्ट आपल्याला आजपर्यंत आलेली आहेत, ती पाहणार आहोत आपण. सोबतच त्यामध्ये 2100 रुपये कोणाला मिळणार किंवा कमी पैसे कोणाला मिळणार किंवा कोणत्या महिला अशा असणार की ज्यांना काहीच मिळणार नाही, अशी संपूर्ण माहिती डिटेलमध्ये पाहूया. सोबतच आता अत्यंत एक दुसरी नवीन योजना देखील चालू होणारच आहे लवकर. ती योजना कोणती असेल तर ती म्हणजे घरकुल मिळण्याची योजना. तुम्हालाही माहिती असेल तरी देखील सांगतो, 20 लाख घरकुलं जे आहे ते मंजूर झालेले आहेत फक्त आणि फक्त लाडक्या बहिणींसाठीच. आणि या लाडक्या बहिणींना हे 20 लाख घरकुलं कशा पद्धतीने मिळणार? तर हे पहा, सर्वात महत्त्वपूर्ण आणि एक आतली गोष्ट तुम्हाला सांगतो. 20 लाख घरकुलं तर भेटणारच आहेत, परंतु लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला किती आहे तुम्हाला माहिती आहे का? 1.47 कोटी एवढ्या महिला आहेत, ज्या की महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे. तर यामधून जर 20 लाख घरकुलं तुम्हाला पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर तुमच्या नावावर घरकुल करायचे असेल तर त्यासाठी मी जे सांगतोय ते व्यवस्थित ऐका, जेणेकरून तुम्ही या 20 लाख महिलांमध्ये येताल आणि तुम्हाला देखील 1.5 ते 2 लाखापर्यंतचे घरकुल जे आहे ते तुम्हाला भेटून जाईल. त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका. कुठल्याही प्रकारची अडचण असेल तर कमेंटमध्ये देखील तुम्ही लगेच विचारू शकता. आता महत्त्वाचे कागदपत्र नेमकं काय लागणार हे पहा. घरकुल योजना आहे, नवीन योजना आहे, त्यामुळे कागदपत्रसुद्धा ह्यावेळेस नवीनच लागणार आहेत. तर यामध्ये पहिलं कागदपत्र असणार आहे तो म्हणजे काय? तर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला असायला पाहिजेत आणि तुम्हाला कमीत कमी 1 हप्ता मिळायलाच पाहिजे. हे पहा, ही पहिली अट यांनी ठेवलेली आहे. आता लाडकी बहिणीसाठी घरकुल आहे म्हटल्यावर लाडकी बहिणीचा 1 हप्ता तर मिळायलाच पाहिजे. त्याच्यानंतर दुसरी अट यांनी ठेवलेली आहे. ती दुसरी अट काय आहे? तर महिलेच्या नावावर कमीत कमी 1 ते 2 गुंठे जमीन असायलाच पाहिजे. आणि जर जमीन नसेल तरी देखील मी एक तुम्हाला नवीन तुम्ही आयडिया म्हणा किंवा काही म्हणा तर ते तुम्हाला सांगत आहे. तर हे पहा, जर जमीन नावं नसेल तर मुलाच्या पतीच्या नावावर किंवा आईच्या कोणाच्याही नावावर जर जमीन असेल तर त्यांच्याकडून एक संमतीपत्र भेटते. ते संमतीपत्र कुठे भेटते? तर एक 100 रुपयाचा बॉन्ड जो आहे तो तुम्हाला करून घ्यायचा आहे आणि त्यावर आम्ही घर बांधण्यास संमती देतो अशा पद्धतीचा मजकूर त्याच्यावर लिहायचा आहे. आणि ते जर संमतीपत्र असेल तरी देखील तुम्ही या घरकुल योजनेसाठी पात्र ठरणार आहात. ही सर्वात आतापर्यंत यूट्यूबवर कोणीच ही माहिती सांगितली नाही, फक्त आपणच ही माहिती सर्वात अगोदर तुम्हाला सांगितलेली आहे. आता तिसरी आणि महत्त्वपूर्ण अट आहे ती म्हणजे तुमचे उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे. आणि जर उत्पन्नाचा दाखला तुम्ही काढू शकत असाल तर ठीक आहे, परंतु जर उत्पन्नाचा दाखला निघत नसेल तर मग मात्र तुम्हाला तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी कुपन जर असेल तरी देखील तुम्हाला हे जमणार आहे. आता पहा, लाडकी घरकुल मिळण्यासाठी चे अर्ज कधी चालू होतील? तर हे लवकरच हे अर्ज देखील चालू होणार आहेत आणि त्याची नवीन वेबसाईट देखील लॉन्च होणार आहे. ती झाली की आपण सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत ती पोहोचवणार आहोत. आता 7वा हप्ता आणि 8वा हप्ता तारीख तर जाहीर झालेली आहे, म्हणजे आजपासूनच हे पैसे वाटवण्यास सुरुवात होणार आहे. परंतु आता त्यामध्ये आतापर्यंत किती 35 ते 40 लाख महिलांना पैसे खात्यामध्ये जमा झालेले आहेत. मग ते नवीन 7वा हप्ता असेल किंवा 6वा हप्ता. 6वा हप्ता तर भरपूर महिलांना ऑलरेडी जमा झालेला आहे. फक्त आता 7व्या हप्त्याची महिला आतुरतेने वाट पाहत आहेत. यामध्ये काही महिला थोड्या राहिलेल्या आहेत, परंतु त्यांची देखील आता आज यादी आलेली आहे. हे 10 ते 10 जिल्हे आहेत मित्रांनो. याचे तुम्ही पाहू शकता 15 आपण लिहिलेले आहे, परंतु यामधील 5 जिल्हे अपकमिंग आहेत. म्हणजे आज 10 जिल्हे आहेत आणि हे उद्या 5 जिल्हे जे आहेत ते उद्या त्यांना भेटू शकतात. तर अशा पद्धतीने आपण यांचं डिवायडेशन केलेलं आहे. तर या 15 जिल्ह्यांची नावे देखील तुम्हाला मी लगेच स्क्रीनवर सांगून टाकतो, ज्यामध्ये की जर तुमच्या जिल्ह्याचे नाव असेल तर कमेंटमध्ये देखील तुम्ही सांगू शकता, जर आमच्या जिल्ह्याचे नाव आहे धन्यवाद किंवा असे काही कमेंट तुम्ही करू शकता. आता पहिला जिल्हा आहे मित्रांनो, यामध्ये रायगड असणार आहे. रायगड झाल्याच्या नंतर आहे पुणे, त्याच्यानंतर मुंबई शहर, मुंबई उपनगर, त्याच्यानंतर ठाणे, नाशिक, सातारा, सांगली, रत्नागिरी, कोल्हापूर, अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर. तर अशा पद्धतीने 8 ते 10 जिल्हे मित्रांनो, आज त्या जिल्ह्यामध्ये पैसे डायरेक्ट DBT माध्यमाद्वारे 2100 रुपये तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत. परंतु आता 5 जिल्हे कोणते असणार आहेत? तर हे पहा, 5 जिल्ह्याची देखील नावे सांगतो. ते 5 जिल्हे कोणते असणार? तर त्या 5 जिल्ह्यामध्ये मित्रांनो येणार आहे सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड आणि जालना. तर अशा हे 5 जिल्हे आहेत मित्रांनो.
तर या 5 जिल्ह्यामध्ये उद्या पैसे जे आहे ते जमा होणार आहेत. आता ही 15 जिल्ह्यांची यादी तर आपण तुम्हाला सांगितलेली आहे. यामध्ये 3 बँकांना प्राधान्य तर आहे. त्यांनी सोबतच टोटल 7 बँका आहेत, परंतु त्यातील 3 बँका सगळ्यात टॉपला चाललेल्या आहेत. म्हणजे त्या 3 बँकामध्ये तर सर्वात अगोदर पैसे येणार आहे. त्यामध्ये पहिली बँक असणार आहे मित्रांनो सर्वांची आवडती स्टेट बँक ऑफ इंडिया. ज्या की बँकेमध्ये तुमचे खाते असेल तर तुम्हाला पैसे सर्वात अगोदर मिळणार आहे. त्याच्यानंतर दुसरी बँक आहे इंडिया पोस्ट पेमेंट बँक, म्हणजे पोस्टाची बँक आपली. तिथे देखील जर खाते असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर पैसे मिळणार आहेत. आणि तिसरी बँक आहे आपली महाराष्ट्र ग्रामीण बँक. या बँकेत जरी खाते असेल तरी देखील मिळणार आहे. आणि इतर कुठल्याही बँकेत खाते असेल तर टेन्शन घेण्याची गरज नाही. पैसे जर त्या जिल्ह्यामध्ये पडले तर तुमच्या खात्यावर डायरेक्ट जमा होऊन जातील. आता आपण पैसे पडले गेले की तुम्हाला SMS सुद्धा अशा पद्धतीनं SMS सुद्धा येणार आहे. युअर मनी इज क्रेडिटेड इन युअर अकाउंट. तर हे पहा, आता पैसे जमा करायचे असतील तर या 3 गोष्टी तुम्हाला कराव्याच लागतील. पहिली गोष्ट जे की तुम्हाला सर्वांना माहिती आहे, आधार कार्ड बँकेशी लिंक, जे की तुम्ही अगोदरही केले असेलच, त्यात आता काही अडचण नाही. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही इतर कुठल्याही योजनेचा लाभ घेत नसाल. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुमची बँक खात्याचे स्टेटस ॲक्टिव्ह असायला पाहिजे, इनेबल फॉर DBT असायला पाहिजे. या 3 गोष्टी असेल तर पैसे पडण्यास तुम्हाला अडचण होणार नाही. आता बहिणीसाठी 2 नवीन योजना आलेल्या आहेत, घरकुल योजना एक आणि शिलाई मशीनची योजना एक. याच्याविषयी देखील आजच अपडेट आपल्याकडे आलेली आहे. उद्या किंवा परवा दिवसापासून अर्ज जे आहे ते चालू होणार आहे शिलाई मशीनसाठी. आणि शिलाई मशीन फक्त लाडक्या बहिणींनाच मिळणार आहे. याच्या अंतर्गत 10 ते 15,000 रुपये अनुदान तुम्हाला मिळणार आहे. परंतु त्यासाठी तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला किंवा पात्र महिला असायला पाहिजे. याच्याविषयी देखील अर्ज चालू झाले की लगेच सर्वात अगोदर अपडेट आपण तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. आणि आतापर्यंत सर्वात महत्त्वाचं गिफ्ट म्हणजे बहिणींसाठी काय असणार आहे तर ती म्हणजे 7 पैठणी साड्या. आता हे 7 पैठणी साड्या कोण देणार आहे तर हे पहा, आपल्या चॅनलतर्फे या साड्या चं वितरण केलं जाणार आहे. त्यामुळे तुम्ही नवीन असाल ना, फक्त आपल्या सबस्क्रायबरसाठीच या साड्या आहे. त्यामुळे नवीन असाल तर सबस्क्राईब लगेच करून टाकायचं आहे, जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण किंवा येणार नाही. तर एक 7 पैठणी चांगल्या क्वालिटीच्या साड्या आपण ठरवलेल्या आहेत. आणि या साड्या तुमच्या डायरेक्ट तुम्हाला भेट केल्या जाणार आहेत. तर यासाठी फक्त 3च अटी आहेत. पहिली अट म्हणजे तुम्ही चॅनल आपलं सबस्क्राईब केलं असायला पाहिजे. दुसरी अट म्हणजे काय असणार आहे तर तुम्ही व्हिडिओला लाईक देखील करायला पाहिजे. आणि तिसरी आणि सर्वात महत्त्वपूर्ण अट म्हणजे कमेंटमध्ये तुम्ही एक चांगली कमेंट करायची आहे, धन्यवाद सर आम्हाला पैसे मिळाले, किंवा धन्यवाद सर आम्हाला पैसे मिळाले नाहीत परंतु आम्ही वाट पाहत आहोत. अशा पद्धतीने एक चांगली कमेंट तुम्ही खाली करायची आहे. त्यापैकी आपण 7 लकी ड्रॉ सिस्टमद्वारे निवडणार आहोत महिला. आणि 7 साड्या ज्या आहेत त्या वाटप लवकरच करणार आहोत. आता महिलांचा प्रश्न होता सर SMS तर येणार आहे, मग कोणत्या महिलांना येणार किंवा कोणाला पैसे आज पडणार. तर हे पहा, आपण वर तर तुम्हाला सांगितलेलं आहे स्पष्टरित्या, जिल्ह्यांचे नावे देखील सांगितलेले आहे. परंतु आता बाकीच्या राहिलेल्या जिल्ह्यांचं नेमकं काय होणार तर हे पहा, त्याच्याविषयी देखील तुम्हाला मी लगेच सांगून टाकतो. जर इतर जिल्हे मध्ये तुम्ही असाल तरी देखील तुम्हाला पैसे जमा होणार आहेत. फक्त तुम्हाला 3 गोष्टी करायच्या आहेत. त्यामध्ये पहिली गोष्ट जी की तुम्हाला सर्वांना माहिती आहे, बँकेत जाऊन चेक करा, पासबुकची एंट्री करा, जेणेकरून पैसे पडले असतील तर तुम्हाला लगेच ती गोष्ट समजून जाईल. आणि पैसे आले असतील तर लगेच काढून घेऊ शकता तुम्ही. हे पहा, आतापर्यंत तुम्हाला 6 हप्ते जे आहेत ते क्लिअर कट भेटलेले असतील 1,500 रुपयाप्रमाणे. परंतु आता येणारा 7वा हप्ता जो आहे तो डायरेक्ट 2,100 रुपये मिळणार आहे. 2,100 रुपये तुमच्या खात्यावर जमा होणार आहे. त्यामुळे हा हप्ता जमा होण्यासाठी आता जास्त दिवस वाट पाहण्याचीसुद्धा गरज लागणार नाही. येत्या 2 ते 3 दिवसातच हे पैसे तुमच्या खात्यावर डायरेक्ट DBT माध्यमाद्वारे जमा होणार आहेत. आणि यामध्ये जर अजूनही तुम्हाला जर काही खात्री वाटत नसेल किंवा थोडीफार अडचण वाटत असेल तुमच्या खात्यामध्ये, तर त्या बँकेत जाऊन चेक करा तुमच्या खात्यावर पैसे आले आहेत का. आले असतील तर तुम्ही लगेच ते विड्रॉ करून घेऊ शकता. आता तिसरी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि जबरदस्त गोष्ट ती म्हणजे काय तर तुम्ही इतर कुठल्या योजनेचा जर लाभ घेत नसाल तर तुमच्यासाठी नवीन 2 योजना देखील लॉन्च लवकरच होणार आहे. त्याची वेबसाईट देखील आपण कशा पद्धतीने अर्ज करायचा, कुठे अर्ज करायचा किंवा लाईव्ह अर्ज करून सुद्धा तुम्हाला दाखवणार आहोत. त्यामुळे तुम्ही जर आपले सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाकायचे आहे. आणि सबस्क्राईब जर तुम्ही केले व्यवस्थितरित्या तर मग मात्र तुम्हाला लगेच तुमच्या खात्यावर किंवा पैसे पडल्याच्यानंतर तुम्हाला मेसेज जो आहे तो पडणारच आहे. आता महत्त्वपूर्ण गोष्ट राहिली म्हणजे सर मागील पैसे येणार का, लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत मागील पैसे जे आहे ते महिलांचे राहिले होते तर मागील पैसे येणार का. तर हे पहा, मागील असतील पैसे किंवा आतापर्यंत राहिलेले पैसे असतील एकूण 1 रुपया शासन तुम्हाला तुमच्या खात्यावर डायरेक्ट DBT माध्यमाद्वारे ट्रान्सफर करणार आहे. त्यावर टेन्शन घेऊ नका. जरी मागील पैसे राहिले असतील, येणारे हप्ते राहिले असतील तरी संपूर्ण एकूण 1 रुपया तुमच्या खात्यावर जमा होणार आहे. परंतु जर तुम्ही तर कुठल्या दुसऱ्या योजनेचा लाभ घेत असाल तर मग मात्र तुम्हाला योजनेतून वगळण्यात येणार आहे किंवा आतापर्यंत वगळलंही असेल. त्यामुळे इतर
कुठल्या योजनेचा लाभ घेत नसाल तर तुम्ही कमेंटमध्ये देखील देऊ शकता, सर आम्ही कुठल्या योजनेचा लाभ घेत नाहीत. आणि जर अडचणी असतील तर कमेंट करून तुम्ही आम्हाला सांगायचे आहे, कारण आम्ही तुमच्या अडचणी ज्या आहेत त्या वरपर्यंत नक्कीच पोहोचत असतो. वरपर्यंत म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या ईमेल साईटवर आपण ह्या तुमच्या अडचणी असतील त्या सर्व अडचणी आपण वर फॉरवर्ड करत असतो आणि त्याचे सोल्युशन देखील तुम्हाला देत असतो. त्यामुळे स्टे ट्यून्ड विथ जॉब अपडेट मराठी. थँक्यू.